सकाळच्या सत्रापासून प्रभावित करून सोडलाय. क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवून हा संघ या महत्त्वाच्या नॉकआउट मॅच मध्ये आलेला आहे. नंदोरी बी संघ एक शेवटची विनंती करते की आपला प्रतिनिधी पाठवा. बघा तुमच्यासाठी आमच्या सचिन दादाने आमच्या राजेश दादाने तुमच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर ह्या ट्रॉफी देखील ठेवलेल्या आहेत. तुम्ही प्रथम मिळवा, द्वितीय मिळवा, तृतीय मिळवा, चतुर्थ मिळवा. मात्र मालिकेमध्ये या पूर्ण सिरीज मध्ये कोण होता जो उत्कृष्ट बॉलर ठरला गेला, कोण होता ज्याने मात्र चांगल्या धावा बनवलेला, तो फलंदाज कोण होता, त्यानंतर या पूर्ण स्पर्धेवर राज्य कोणाचं होतं, तो मालिकावीर कोण होता, या सर्वांसाठी नावं आवश्यक आहेत. तर या सुरुवात होते मॅचला. नॉकआउट मॅच आहे. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ झुंजताना मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि झंझावातचा पहिला झंझावात पाहायला मिळाला आहे. विकेटचं पतन. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. महत्वाचा मॅच आहे. यामुळे कुठलीही चुका होणार नाही आहे आणि आनंद मैदानाच्या आत दिसलाय. कारण तेव्हाच म्हटलं जातं की आयुष्यात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. एक अन्नाचा कण आणि येणारा आनंदाचा क्षण. तो आनंदाचा क्षण सध्या झंझावात सावळे संघाकडून पहिला चेंडू पाहायला मिळालाय. सध्या आता पाहूया दुःख आहे, थोडंसं प्रेशर आहे ते नंदोरे बी संघाकडे. पहिल्या चेंडूवर मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर आलेला आहे, तो म्हणजे मिस्टर विक्रांत. नवीन फलंदाज सूरज आणि तुषार. मोठी जबाबदारी. नॉकआउट मॅच अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी जी स्पर्धा आपण अनुभवतोय, वसंत स्मृती चषक 2023 मध्ये अंतिम 4 मध्ये दाखल होण्यासाठी दोन्ही संघ खेळताना ऑन साइडला चेंडूला उडवलाय. चेंडू जातो डीप मिडल क्षेत्राकडून स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. पक चला 2च धावा असणार आहेत. दोनच धावा. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय आणि चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या टीम साठी. कमीत कमी या 2 धावा वाचवलेत. 2 धावा वाचवल्यात. क्षेत्ररक्षक आपण पाहूया. प्रतीक आणि होता दुसरा सितार. या दरम्यान बॅटचा इनरलेज लागलाय. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट ठिकाणी. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. एखाद्या काही मिळणार नाहीये. बांधून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये चौकार येताना दिसत नाहीये. पहिल्या चेंडूवर प्रकार झाला होता, मात्र फलंदाज झालाय बाद. आणि आता सूरज आणि तुषारवर मोठी जबाबदारी आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. हे सामन्याचं समीकरण. महत्वाची नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला सेमीफायनल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानाच्या आत खेळताना. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅट स्टेज लागला. संधी होती अजून एक विकेट घेण्याची. थोडंसं लांब पडतोय क्षेत्ररक्षणापासून चेंडू. हा पहिल्या षटकात खेळ संपला गेलाय. 1 गडी बाद. धावा आहेत त्या 6. ऐकूया आपण डीजेला, नंतर येऊया मॅच मध्ये. आता तरी जेव्हा मला पाऊशील का, सुख ज्याला म्हणतात ते जाऊशील का. थँक्यू डीजे. कदाचित डीजे वादक नंदोरे बी संघाकडून आहेत. ते त्यांना म्हणतात की आता तरी देव मला पावशील का. सध्या पावण्याची गरज, धावेची गरज, देवाची गरज जास्त जर म्हटली तर नंदोरे बी संघाला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीत. महत्वाचा विकेट आपण पाहिला. विक्रांत बाद झालाय, कारण त्याच्याकडे मोठी जबाबदारी होती. तो महत्वाचा मोठा विकेट बाद झाल्यानंतर आता सूरज आहे, तुषार आहे. सूरज देखील त्याच पद्धतीने खेळू शकतो, परंतु दुसरा गोलंदाज जो आलाय, गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो दीपेश. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रत्येक मॅच मध्ये आपली चमक दाखवली या खेळाडूने. तो दीपेश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर राकेश याला देखील आपण पाहू शकतोय. 6 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय.
सुरेख अप्रतिम लाईन नाही आहे. असं वाटलं की चेंडू पिच झाल्यानंतर डिलिव्हर झाल्यानंतर चेंडू लोअर राहील, मात्र अचानक तो उचली घेतोय आणि चेंडू सरळ कीपर परेश तावडे याच्या हातामध्ये जातोय. बघा यावेळेला चेंडू रिलीज करताना काय केलंय तर खांदा होता त्याला थोडंसं मात्र थोडं जमीत. पुन्हा एकदा टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सूरज कडून होतोय. एक धाव मिळेल, एका धाव तर काही मिळणार नाहीये. एक धाव मिळते, धावचे थोडासा फरक. धाव होत्या त्या एक गडी बाद 7. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण प्रात्यक्षिकरण दाखवताना दोनही गोलंदाज, अगोदर होता प्रशांत त्यानंतर दीपेश. 2 चेंडू झालेत या षटकातील. येणारे पुढील चेंडू कशा पद्धतीचे असतील. तुषार साठी फटका फसलाय, चेंडूने गाठली उंची जास्त लांबी कमी आणि या पुन्हा एकदा थँक्यू. आजच्या दिवसाची विचार कृतिका याच्या हातामध्ये हा 3रा झेल आलेला आहे आणि अचूकरित्या त्याने तो पकडलेला आहे. या मॅच मध्ये 2 पकडलेले आहेत. बघा चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण मी म्हटलं ना की मैदानाच्या आतमध्ये आणि पाण्यामध्ये बुडत्याला काठीचा आधार असतो आणि मैदानाच्या आत जेव्हा गोलंदाजी करतो त्याला आधार असतो क्षेत्ररक्षणाचा. तो आधार इथे दिला जातो. त्याच्यामुळेच 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर नंदुरबारला बांधण्यात यश मिळालंय ते झंझावात सावराई या संघाला. कारण या 9 चेंडूमध्ये फक्त आले त्या धावा 7 आणि गेले ते महत्वाचे 2 विकेट. करंट रन रेट जर पाहिलं तर 4.57 आहे. या दरम्यान ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढला लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. तत्पूर्वी कदाचित या 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि तोच प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येत थोडासा फरक होतोय. धावा होतात त्या 2 गडी बाद 9 धावा. सेमीफायनल पाहायला मिळतात अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी आजच्या दिवसातील. कारण एक संघ दाखल झालाय ज्याला बाय मिळाली. मागील जेव्हा चिठ्ठ्यांचा लकी ड्रॉ झाला नंदोर ए संघ हा दाखल झाला अंतिम 4 मध्ये. पुढील बॉल छान पद्धतीने खेळून काढला. गॅप मध्ये चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं कमकुवत क्षेत्ररक्षण, फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याचा परिणाम स्वरूप या 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर जर विचार केला 2 गडी बाद आता कुठेतरी दुहेरी आकड्यात हे धावफलक पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. नंदुरबार संघ थोडासा हल्ला चढवावा लागेल, थोडासा किल्ला चढवावा लागेल जरी मॅच जिंकायची असेल, जर अंतिम 4 मध्ये जायचं असेल या स्पर्धेतील एक पारितोषिक तशी तुम्हाला नक्की करायचं असेल तर. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे, डिफेन्स केला आहे. एकच धाव मिळेल, एका धाव काही मिळणार नाही. कदाचित येणाऱ्या षटकामध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न विराज करताना दिसेल. काय करताय काय बिघडताय, अजून किती धावा ऍड होतात, धावफलकामध्ये किती धावांचं टार्गेट असेल. तत्पूर्वी बोलूया आपण डीजे कडे आणि नंतर या मॅच कडे. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. थँक्स पुढे एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. चषक जो सुरू आहे सध्या वसंत सृष्टी चषक 2023 आयोजक स्पॉन्सर बाय आपण पाहायला मिळतात राजेश म्हात्रे आणि सचिन दादा पाटील. खूप अथक परिश्रम या स्पर्धेसाठी आणि हे खेळाडू देखील अथक परिश्रम घेतात ही मॅच जिंकण्यासाठी. ऑन साईडला चेंडूला बॅकफूट जाऊन पंच केलाय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. एकच धाव इथे मिळेल कारण दर्जेदार क्षेत्ररक्षण लगेच चेंडूला पकडला आणि लगेच थ्रो केलाय. एक धाव मिळते, धावसंख्येत थोडासा फरक पडतो. धाव होतात त्या एकूण 13 धावा. 2.1 च्या चेंडूनंतर विदित गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच जर्सी घालून, कारण एक या टीम मध्ये जर पाहिलं तर प्रतीक आहे त्यानंतर विदित हे 2 मॅच विनिंग प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. पुढील बॉल ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा गॅप मध्ये चेंडू पडतोय. स्लिप पॉइंट जो क्षेत्ररक्षक होता तोच मात्र चेंडूला कलेक्ट करतोय. एकदा पुन्हा एकदा म्हणजे सिंगल नाही, जास्त काही नुकसान होणार नाहीये. झंझावात सावराई टीम देखील ओळखून आहे की सिंगल येतील तेवढं प्रेशर आपल्यावर नाही आहे येणाऱ्या सेकंड इनिंग. कारण संध्याकाळचं सत्र आहे. या 4 षटकामध्ये कमीत कमी 30 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नानुसार त्या निर्धारानुसार सध्या गोलंदाजी मैदानाच्या सुरू आहे. पुढील बॉल विदित सज्ज होतोय. पुन्हा एकदा हलक्या हातानेच खेळून काढलोय. दीपेश आहे त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते.
एका जाती काही मिळत नाही. सिंगलनेच सध्या आपण पाहतोय की एकेरीने धावपळ पुढे सरकते, जाऊन पोहोचते या 2.3 चेंडूनंतर 15 या आकड्यावर. 2 गडी बाद 15 धावा. पुढील बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल, कशा पद्धतीने खेळला जाईल. 2 सलामी फलंदाज आहेत, एक सूरज आणि विराज. सूरजचं आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 3 धावा केल्या आहेत आणि विराज 5 चेंडूमध्ये 7 धावा. या दरम्यान फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे या धावा रोखण्यासाठी. 2 धावा मिळत आहेत सूरजला, तो जाऊन पोहोचतोय 5 चेंडूमध्ये 5 धावा. त्याचा संघ जाऊन पोहोचतोय 2.4 चेंडू नंतर 17 या आकड्यावर. या षटकात येणारे 2 चेंडू आणि येणारा एक षटक. 8 चेंडूंचा खेळ या आजच्या दिवसातील. या दरम्यान आपण पाहतोय की चांगला फटका आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकच आणि 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. 19 धावा फलकावरती लागल्या जातात. दुहेरी सिंगलने प्रेशर वाढवता जाणार नाही आहे. तुम्हाला चौकार षटका देखील मारावे लागतील. कमीत कमी 35-36 पर्यंत पोहोचावं लागेल जर तुम्हाला झंझावात सावराई संघापर्यंत चांगलं टार्गेट ठेवायला, कारण त्यांच्याकडे चांगल्या बॅटिंग लाईनअप आहे. प्रयत्न झाला या दरम्यान, ताकद देखील आहे आणि ते चेंडू अडवण्यात यश मिळालंय. जर हा पकडला गेला असता तर कदाचित आजच्या दिवसात त्याचा 4था झेल झाला असता. कृतिक मात्र चांगला स्टॉप केलाय आपल्या संघासाठी. नक्कीच बहुमूल्य 2 धावा त्याने वाचवल्यात. 2 धावा येतात. तिसऱ्या होता खेळ देखील इथे समाप्त होतोय. 21 धावा 7च्या सरासरी लागल्या गेल्यात. येणारे शेवटचं षटक आहे. किती धावा अजून येतील आम्ही देखील त्याची वाट पाहतोय. तत्पूर्वी आपण वळूया डीजे कडे आणि जाऊया एका मधुर संगीताकडे. शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये महत्वाचं षटक, शेवटचं महत्वाचं षटक आहे राकेश. सरळ बॅटचा वापर जरूर केला होता. काय क्षेत्ररक्षक या चेंडूमध्ये पोहोचला जाईल नाही. चांगला स्टॉप केलाय. 2 धावा तर घेतल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न नसणार. 2 धावा मिळतात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होतात ते एकूण 23 धावा. निर्णायक षटक आहे, कारण या षटकानंतर आपल्याला कळेल की अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी झंझावात सावराई संघा समोर किती धावांचं लक्ष असेल ते नंदोरे बी संघाने ठेवलेलं. पुढील बॉल ऑन साईडला ढकललाय जातो. चेंडू डीप मिडवे ठिकाणी कृतिकला चेंडू फसवतोय आणि या धाव्या पूर्ण स्वरूपात मदती झालेल्या 4 धावा येताना दिसत आहेत. थँक्यू डीजे. यावेळेला थोडस चुका झाल्या त्या बघा, थोडस आउटफील्ड त्याला फसवलं गेलं या दरम्यान. नाही तर कृतिक फसणारा नव्हता. चांगल्या दर्जाच्या क्षेत्राने दिवसभर त्याच्याकडून पाहिलंय, परंतु इथे नंदोरे बी संघाला धावांची गरज होती. त्या धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या 27 धावा. पुढील बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, फाईन लेग, परंतु चेंडू इथे होतोय सरळ दाखल. किपर परेश राऊत यांच्या हातामध्ये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष. राकेश देखील चांगल्या पद्धतीने छान पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. सरळ बॅटचा वापर इथे स्वतःच्या फळतू चेंडूला कलेक्ट करतोय. एक धाव परिपूर्ण केली जाते. थ्रो करत नाहीये, कारण त्याने बघितलं की बॅकअप साठी एकही क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. त्याच्यामुळे चांगला माइंडसेट वापरला राकेशने आणि लगेच आपला जो नेम होता तो त्याने थांबवलाय आणि इथे एक धाव पूर्ण झाले. 28 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. वक्तव्य केलं होतं की 30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि तोच प्रयत्न सध्या इथे असणार आहे. इथे एक धाव परिपूर्ण केली जाते. 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून एक चेंडूचा खेळ शेष आहे. बघा किती विश्वास होता स्वतःच्या गोलंदाजांवर परेश राऊत यांचा की समोरच्या संघाला आम्ही 4 षटकामध्ये कमीत कमी धावा म्हटल्या तर 30 पर्यंत रोखण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि सध्या 29 पर्यंत आहे आकडा आणि एक चेंडूचा खेळ इथे बाकी आहे.
आणि सध्या 30 धावाच आपल्याला इथे पाहायला मिळतील. म्हणजे जे वक्तव्य केलं, जे बोलले ते करून दाखवले. जो मी बोलताव वो मैं करताव, हा डायलॉग इथे यांच्यासाठी नक्कीच आम्ही दाखवतोय. 30 धावा झालेल्या आहेत. 31 धावांचं लक्ष आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय, कोण जातोय अंतिम 4 मध्ये, कोण कमवतो या सिरीज मधली आपल्या नावा एक ट्रॉफी. उत्तर देतील येणारी 4 षटकं, उत्तर देईल संदीप भुईर, उत्तर देतील मैदानाचे दोन्ही संघ आणि त्यांच्यासाठी एक चांगलं गीत आमच्या डीजे वाजाकडून. जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला भिडणारी यारी. लढायचं नाही, फिरायचं नाही, आजोबाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे, आमची पावर हाय, तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी. थँक्यू सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. वसंत सृष्टी नयन रम्य कृषी पर्यटन केंद्र पुरस्कृती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वसंत सृष्टी चषक 2023 चा हा क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहतोय आणि शेवटचा मॅच आजच्या दिवसातील महत्वाचा मॅच अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी या स्पर्धेमधला जो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा 4 ट्रॉफ्या आहेत. त्या 4 ट्रॉफ्यामध्ये आपलं एक ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानाच्या आत झुंजताना आपल्याला दिसणार आहेत. पहिला डाव संपला गेलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर 30 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 31 धावांचं लक्ष समोर आहे. ते झंझावात सावराई या संघापुढे आणि नंडोरे बी हे आव्हान थांबवण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल मैदानाच्या आत या सेकंड डावामध्ये क्षेत्ररक्षेच्या माध्यमातून. म्हणूनच पुन्हा एकदा आवर्जून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच त्यांचा आवर्जून पुन्हा एकदा नाव घेतो. राजेशजी माथीर आणि सचिन दादा पाटील खरंच यांच्या या प्रयत्नामुळेच आज या भंडारी समाजातील हे सर्व क्रिकेट प्रेमी, हे सर्व क्रिकेटर या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येताना, एकत्र खेळताना आणि आपला जे टॅलेंट आहे ते आपल्या समाजाच्या पुढे आणताना इथे दिसत आहेत. तर धन्यवाद राजेशजी आणि सचिन दादा पाटील. आपल्याच या अथक परिश्रमामुळे हा वसंत सृष्टी चषक इथे मात्र उदयास आला आणि आजचा दिवस पूर्णपणे एन्जॉयमेंट आणि प्रत्येक समाज बांधवाने आजच्या या दिवसातील क्रिकेटचा जो आनंद आहे तो मात्र घेतलेला आहे. बरेचसे समाज बांधव युट्यूबच्या माध्यमातून आपल्या घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व भंडारी समाजाच्या बांधवांना देखील त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय की कारण आम्हाला देखील कळतंय की किती व्ह्युअर्स आपला हा मॅच आपली तुलनेने पाहतात घर बसल्या. चला घाई करा, अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. एक सामना अजून खेळवायचा आहे म्हणजे आपल्याला एक डायरेक्ट फायनल मध्ये एक संघ आपल्याला काढायचा आहे. त्या अनुषंगाने लक्ष आहे 31 धावांचं. चेंडू आहेत 4 षटक म्हणजे 24 चेंडू आणि 31 धावा. ते लक्ष, ते आव्हान, ते टार्गेट समोर डोक्यात घेऊन मैदानाच्या आत 2 सलामीर आपल्याला दिसतात. एका बाजूला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलेला प्रतीक राऊत, तर एका बाजूला या संघाचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर परेश राऊत. गोलंदाजी मार्कवर देखील तितक्याच ताकदीचा, तितक्याच दमाचा, तितक्याच अनुभवाचा गोलंदाज पाहायला मिळतो मिस्टर सुजित. 31 धावा डिपेंड केल्या जातील का, कारण मागील मॅच मध्ये 25 धावा देखील डिपेंड केल्या गेल्या आहेत. या दरम्यान संध्याकाळचं 17 आणि संध्याकाळच्या 17 मध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी धाव संख्येचे जे सामने आहेत ते खूप इंटरेस्टिंग झालेले आहेत. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आमच्या समालोचन कक्षामधून सामन्याला होती सुरुवात. लक्ष आहे 31 धावांचं.
परेश राऊत आणि प्रतीक राऊत जोडी आणि सुजितच्या हातामध्ये पहिल्या षटकामधील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नाही, थोडासा चुकला गेलाय, थोडा चेंडू वर उचली घेतो नाही तो यष्ट्यांचा वेध आणि परेश राऊत मैदानाच्या बाहेर. जर आणि तर घडलं असं तर चेंडू जातो निर्धाव चेंडूची सांगता पहाडमध्ये निर्धाव चेंडू सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये सुजित. पुढील बॉल या दरम्यान ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू आहे. पंच आम्हाला संकेत देत आहेत मैदानाच्या आतमधून कैलाश पागधरे की हा चेंडू सध्या आपण बघतो स्वैर मारा आहे. अवांतर धावेत ने सुरुवात होते धाव फलकाची. एक चेंडू एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची मॅच सुरू आहे दोन्ही संघामध्ये कारण क्वार्टर फायनल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण जो जिंकेल त्याच्या नावावर एक ट्रॉफी तर असणार आहे आणि त्यात जर जिंकले तर मात्र या स्पर्धेच्या फायनल मध्ये म्हणजेच ग्रँड फिनाल मध्ये जी स्पर्धा आपण अनुभवतोय वसंत सृष्टी चषक 2023च्या ग्रँड फिनाले मध्ये खेळण्याची संधी. सरळ बॅटचा वापर आणि चेंडू करतो परेश राऊतच्या पाठ मधून हवाई सफर होतोय क्लिअर 6 धावा. थँक्यू. यावेळेला बघितलं की थोडंसं ओव्हर पिच परंतु गतीमध्ये मिश्रण केलं होतं, थांबला, वेट केला आणि नंतर शॉर्ट सिलेक्शन केलं आणि ह्या 6 धावा कमावल्या गेल्या. 6 धावा येतात. धावसंख्या येतोय आकार आणि धावा होतात त्या या षटकाराने एकूण 7 धावा. लक्ष्य आहे ते 31 धावांचं. बघा लगेच प्रेशर आलं, षटकार पडल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण मध्ये फेरफार पाहायला मिळतोय. जो डीप मिडवे क्षेत्र त्याला मध्ये 30 या सर्कल मध्ये आणलं जातं आणि लॉंग ऑफ ठेवला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला धावा रोखण्यासाठी आणि एक क्षेत्र जर पाहिलं आपण तर लॉंग ऑन क्षेत्र त्याला मिड ऑन क्षेत्रामध्ये थोडं बाय ठेवण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला खेळला जिथे कोणीच नाहीये, क्षेत्र रिक्त आहे. लॉंग लेगचा, स्क्वेअर लेगचा, फाईन लेगचा, तिथे फाईन स्ट्रोक 4 धावा. संघाची कमान तर स्वतः जवळ आहे, मात्र जो क्रिकेटचा अनुभव आहे, जितकी वर्ष क्रिकेट खेळला आहे तो अनुभव मात्र आज या वसंत सृष्टी चषकामध्ये दाखवताना मिस्टर परेश राऊत षटकार, त्यानंतर क्षेत्रक्षेत्र परिवर्तित झालं, त्यानंतर चौकार, 2 मोठे फटके आणि संघ जाऊन पोहोचलाय 3 चेंडू नंतर 11 धावा. 31 धावांचं लक्ष समोर आहे. अजून 20 धावा हव्यात. विजयासाठी काहीतरी चमत्कारी गोलंदाजी करावी लागेल. नंदुरबार संघाला प्रेशर वाढवावं लागेल, डॉट चेंडू काढावे लागतील, विकेट काढावे लागतील. संधी निर्माण झाली आहे परंतु थोडीशी दूर राहतय. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि पाता प्रतीक आणि परेश दोन्ही धावा पूर्ण करताना दिसतात. 2 धावा मिळतात. धावचा थोडासा फरक पडत धाव होतात ते एकूण 13 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिल्याच षटकामध्ये प्रत्येकाला कारण पॉवर प्लेचा षटक आहे. 3 षटके फक्त या 30 या सर्कलच्या बाहेर आहे. त्याचा फायदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न परेश राऊत. बघा पुन्हा एकदा चांगला माइंडसेट, इनफिल्ड क्लिअर आणि धावा कमवण्याची संधी इथे मिळाली जाते आणि चेंडू सीमारेषा पार पडला. पुन्हा एकदा आलाय हा दमदार वसंत सृष्टी चौकार. पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलंय की आम्हाला हा सामना लवकर संपायचा आहे, आम्हाला त्या अंतिम 4 मध्ये दाखल व्हायचं आहे आणि नंतर मात्र आम्हाला त्या वसंत सृष्टी चषकाच्या त्या फायनल कडे वाटचाल करायची आहे. झंझावात तर सावराई हा संघ आपला झंझावात सोडताना मैदानाच्या चहू बाजूने मिस्टर प्रतीक राऊत. या दरम्यान पाहिलं निहाळलं इथे एक धाव घेण्याची चोरटी संधी घेतली गेली आणि धाव ती कमावली गेली. लेग बायचे संकेत आम्हाला इथे मिळतात. पहिल्या षटकात इथे खेळ संपला जातोय आणि बिनबाद नाबाद आणि म्हणायला झालं तर जिंदाबाद 18 धावा या धावपंक्ती लागल्या जातात. टाळ्यांचा गजर आमच्या डाव्या बाजूने जे सर्व समर्थक आहेत झंझावात सावराई संघाचे ते खुश आहेत कारण पहिल्या षटकामध्ये जी मॅच आहे ती आपल्या सोडी जवळ आलेली आहे. 18 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आमचे स्कोर आम्हाला सांगतील अजून किती धावांची गरज आहे. 13. अजूनही 13 धावांची गरज आहे.
18 चेंडू आणि 13 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये प्रतिहल्ला केला सुजितवर, जो किल्ला चढवला गेला त्या किल्ला चढवल्यानंतर हा सामना किती सोपा झालाय. मागील सामना आपण शेवटच्या चेंडू पर्यंत पाहिला होता. हा सामना तिथपर्यंत जाईल का, हा सामना तिथपर्यंत जाईल का, त्याचं उत्तर या षटकामध्ये आपल्याला मिळेल. 18 चेंडू आणि 13 धावा. 18 चेंडू आणि 13 धावा. पॉवर प्ले संपलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आता वाढवण्यात आलेले. एक क्षेत्ररक्षक आम्हाला लॉंग लेग पट्ट्यामध्ये दिसतोय. चौकार षटकार अडवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो मिड ऑन क्षेत्रामध्ये आहे. ऑन साईडला ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि लॉंग ऑफ आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 1 आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्येत थोडासा फरक पडतोय. धावा होत आहेत त्या दुहेरीने 20 धावा. अजूनही 11 धावांचं लक्ष आहे. वन साइड गेम सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आणि जर विचार केला प्रतीकचा, प्रतीक अजूनही एकही चेंडू खेळला नाही. नॉन स्ट्राईक एंड कडे तो फक्त पाहत बसलाय. प्रतीक राऊतची बॅटिंग कशी चालली यावेळेला मात्र संधी मिळणार आहे कदाचित प्रतीकला. संधी मिळेल आणि ते धावची देखील होईल. थँक्यू डीजे. बघा वसंत सृष्टी चषक 2023, वसंत सृष्टी चषक 2023 आणि आजच्या दिवसातील जो संघ बघा ऐका पूर्ण स्पर्धेमधील जो संघ फायनल मध्ये दाखल होईल, म्हणजे 2 संघ दाखल होणार आहे फायनल मध्ये, त्या दोन्ही संघांना नाही अजून कुतलवाडे विजेत्या संघांना म्हणजे ही ट्रॉफी जिंका आणि वन डे पॅकेज या वसंत सृष्टी जे आपण पर्यटन स्थळ आहे त्या स्थळामध्ये तुम्हाला वन डे पॅकेज देखील म्हणजे का अजून तुम्हाला पारितोषिक आलेलं आहे. ही ट्रॉफी जिंकायची आहे. सर्व समाज बांधवांचं मन जिंकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही ट्रॉफी जिंकण्याचं पारितोषिक मिळणार आहे. एक ट्रॉफी मिळणार आहे. तो मान मिळणार. त्यानंतर तुम्हाला खेळ खेळल्यानंतर वन डे पॅकेज या आपल्या पर्यटन स्थळामध्ये आपल्याला जायला मिळेल. जे पर्यटन आपण पाहतोय वसंत सृष्टी कृषी पर्यटन स्थळ आहे. त्या स्थळामध्ये जो फायनलचा विनर होईल. बघा किती मोठं म्हण आहे. मधुरताई आमच्या सोबत जोडलेले आहेत. तर प्रतीक सध्या पाहूया किती धावा अजून हव्यात. 11 धावा. या दरम्यान चांगला फटका आणि चेंडू सीमारेषेवर फरार. कुठलीही संधी नाही कुठली क्षेत्ररक्षकाला. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धावा. बघा जर या स्पर्धेची फायनल जो संघ जिंकेल तो त्या संघाला मात्र वन डे पॅकेज देखील अनाउन्समेंट केलेला आहे मधुराताईंच्या माध्यमातून. याचे जे आपण पाहतोय वसंत सुशीच्या मॅनेजर ज्या आहेत आणि त्यांच्या सर्व आयोजक आपण पाहिले सर्व आहेत. प्रोप्रायटर आहेत मिस्टर राजेशजी म्हात्रे. लोअर फुल टॉस फसवा चेंडू होता प्रतीकसाठी. खेळायचं होतं मोठा फटका. आता कुठेतरी थोडंसं या मॅच मध्ये वापसी करतोय का संघ असं सध्या चिन्ह आहे का. कारण 24 धावा झालेल्या आहेत आणि या षटकातील 1 चेंडू आणि येणारी 2 षटकामध्ये 13 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा. 13 चेंडू आणि 7 धावा. चमत्कारी गोलंदाजी हवी आहे. तो चमत्कार इथे आज या मैदानावरती हवा आहे. सध्या आपण जे मैदान पाहतोय डेलवाडीचं एक चांगलं सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या मैदानावर तो चमत्कार होईल का. सध्या इथे चमत्कार होताना दिसत नाही. वाईट चेंडू होतोय. याचाच अर्थ 1 धाव अजून कमी होते. आता फक्त 6 धावा. 13 चेंडू आणि 6 धावा. प्रशांत आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आत आहे. काय तो प्रतीक मोठ्या फटक्याने हा गेम संपवेल. त्यानंतर नंदोरे संघ आपण या लगेच तयार राहायचं आहे. टॉस साठी महत्वाचा सामना असणार आहे. नाही निर्धाव चेंडूची सांगता अजून आम्हाला वाट पाहावी लागणार आहे पुढच्या षटकामध्ये की हा सामना कधीच संपणार आहे. थोडासा ब्रेक घेऊया. एक छोटी विश्रांती घेऊया आणि नंतर येऊया या मॅच मध्ये. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष आहे. 12 चेंडू आणि 6 धावा. 12 चेंडू आणि 6 धावा. आव्हान जरी सोपं असलं तरी कधी कधी कठीण केलं जाऊ शकतं.
हा खेळ आहे क्रिकेटचा मित्रांनो, यात काही केव्हाही कधीही होऊ शकतं परिवर्तन. तर अनिश्चिततेचा खेळ हा गणला जातो क्रिकेट. याच्यात आपण बाकीत करू शकत नाहीये. पहिला चेंडू बॅटचा येण्याला लागलाय, सिंगल मिळेल यात काही शंका नाहीये. धावसंख्येत थोडासा फरक पडेल. धावा होत्या त्या 26. आता फक्त 5 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी. गोलंदाज सूरज मैदानाच्या आत आपण पाहू शकतो. सूरजकडे जबाबदारी आहे. काय जर 3-4 चेंडू डॉट गेले तर आपण फक्त भाकीत करू शकतो, बोलू शकतो. जे होणं न होणं मैदानाच्या आत आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने पाहायचं आहे. ऑन साइडला चेंडूला खेळू काढला, गॅप मध्ये चेंडू जातो सीमा रेषा पार. प्रत्येकच्या पाठवून आलाय हा चौकार. थँक्यू डीजे. स्कोर लेवल 30. एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आणि लगेच आपण व्यासपीठाच्या दिशेने रवाना होणार आहोत. पहिला सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेचा, जी स्पर्धा राबवण्यात आलेली या ठिकाणी. आणि इथे आपण पाहतोय प्लेड ऑन, फलंदाज पात. चला पुढील फलंदाज लवकर या. पुढील मॅच खूप आणि खूप महत्वाची असणार आहे, कारण या सामन्यामधून जो हरेल तो तृतीय आणि चतुर्थ मध्येच काहीतरी त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. परंतु या मॅच मध्ये जो जिंकेल, सध्या कोण जिंकेल हे सर्वांनाच बाकीत माहित आहे, कारण एका धावेची गरज आहे. चेंडू भरपूर म्हणजे 9 चेंडू आणि 1 धाव. त्यानंतर या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल म्हणजे दिवसभर जी मेहनत घेतली गेली आहे, जे स्वप्न पाहिलं गेलं या ट्रॉफीला जिंकण्याचं, त्याकडे वाटचाल करण्यासाठी, त्या चषकाच्या फायनल मध्ये दाखवण्यासाठी पहिला सेमीफायनलचा मॅच इथे हा खेळला जाणार आहे. एका धावेची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. वसंत सृष्टी चषक 2023 चा पहिला दिवस अंतिम टप्प्यावर येताना दिसतोय. पुढील बॉल हलक्या हाताने खेळायचं होतं. पुन्हा एकदा विकेटचं पतन होईल. अजून आम्हाला वाट पाहावी लागणार आहे. अजून एका विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज जातो दीपेश. मैदानाच्या आतमध्ये एका धावेची गरज असताना का असा चित्र विचित्रपणा केला जातोय तेच कळत नाहीये. अशी गोलंदाजी कमीत कमी दुसऱ्या षटकामध्ये व्हायला हवी होती. जर तिथे झाली असती तर कदाचित ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. अजूनही एका धावेची गरज आहे. चेंडू शेष आहे त्या षटकातील 2 म्हणजे 8 चेंडू आणि 1 धाव. 8 चेंडू आणि 1 धाव. त्यानंतर वाटचाल आपली असणार आहे या स्पर्धेचा सेमीफायनल पै नंबर 1. दीपेश गेला मैदानाच्या आत. 8 चेंडू आणि 1 धाव. औपचारिकतेचा भाग फक्त म्हणून आहे, परंतु थोडीशी वाट आमच्या सर्व प्रेक्षकांना पाहायला लागते. खास करून झंझावात सावराईच्या या सर्व समर्थकांना पाहावे लागते आणि खास करून नंदुर हे संघाला देखील पाहावे लागते की कधी आम्हाला मात्र तो पहिला सेमीफायनल खेळावा मिळेल. दीपेश स्ट्राइक एंड कडे हा चेंडू देखील अजूनही मॅच मध्ये जान ठेवली, अजूनही आशा पल्लवी ठेवल्यात. आता चेंडू शेष आहे ते 7 आणि 7 चेंडू मध्ये 1 धाव. बघा काही होऊ शकतं. आमच्या वैतरणा परिसरामध्ये एक मॅच असा झाला होता 2017 मध्ये. खार्डी आणि तलावपाडा या 2 संघामध्ये मॅच सुरू होता आणि तलावपाडा संघाने खार्डी संघाला 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील करू दिली नव्हती. हा क्रिकेट आहे, होऊ शकतं. आणि तो चमत्कार घडला होता 2017 मध्ये जेव्हा आदर्श चषक फरसपाडा इथे चालू होता. नाही या दरम्यान गोलंदाजीने सहज केलेला आहे. वाईट चेंडू हाताला गेलाय. सचिन दादा देखील असतात की हा मॅच इथे संपला गेलाय. तर अभिनंदन जिंकलेल्या संघाचा.